आपण थेट दृश्य पाहतोय। सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पाहणी दौरा सुरू आहे। सध्या मुख्यमंत्री नावाशिवा इथं पोहोचलेले आहेत आणि सध्या या कामांच्या पाहणीचा आढावा सुद्धा घेत आहेत। शिवडी नावाशिवा पुलावरती शिंदे दाखल झालेत आणि स्वच्छता मोहीम तिथेही राबवली जाते। 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सागरी सेतूचं उद्घाटन होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर सध्या जोरदार तयारी सुद्धा सुरू आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून या संपूर्ण कामाचा आढावा घेतला जातोय। काही वेळापूर्वीच कोस्टल रोडची पाहणी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती। यावेळी सुद्धा या डीप क्लिनिंग ड्राईव्हचा त्यांनी आढावा घेतला आणि माहिती सुद्धा दिली। या डीप क्लिनिंग ड्राईव्हमुळे मुंबईतील प्रदूषणाची पातळी काही प्रमाणात का होईना पण कमी होण्यास मदत होतीये आणि म्हणूनच प्रत्यक्ष ते या सगळ्या स्वच्छता मोहिमेची पाहणी सुद्धा करतायत। तर आपण अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडनं। सूरज, आपण सध्याची थेट दृश्य साम टीव्हीवर पाहतोय की एकनाथ शिंदे हे सध्या आता शिवडी नावाशिवा लिंकवर पोहोचलेले आहेत आणि स्वच्छता मोहिमेची पाहणी करतायत। काय अधिक माहिती द्याल? की तिसरी वेळ असेल की MTHL ची पाहणी ही मुख्यमंत्र्यांकडनं केली जात आहे। 12 तारखेला या सेतूचं उद्घाटन होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि तत्पूर्वी या ठिकाणी आपण पाहतोय मुख्यमंत्री स्वतः हे ग्राउंडवर उतरून या ठिकाणी पाहणी करत आहेत। त्याचबरोबर डीप क्लिनिंगची व्यवस्था त्यांनी केली होती ती या ठिकाणी देखील पाहायला मिळते। संपूर्ण जो हा सेतू आहे यासाठी 100 टँकर्स मागवलेले आहेत, तो पूर्णपणे धुवून काढला जात आहे जिथे कुठेही धुलीकरण होऊ नये, जेणेकरून धूळ वर येऊ नये या अनुषंगाने ही डीप क्लिनिंग या ठिकाणी देखील सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा गेम चेंजर एकूणच सेतू असणार आहे, ज्यामध्ये अवघ्या 15 मिनिटात 21 किलोमीटरचा अंतर हे कापता येणार आहे। मुंबईतून रायगडला अवघ्या 15 मिनिटात जाता येणार आहे। त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सुविधा देखील करण्यात आलेल्या आहेत। या सेतूवरती अपघात होऊ नयेत यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर या ठिकाणी एअर कटर्स हे देखील लावण्यात आलेले आहेत, कारण ज्या पद्धतीने समुद्राला हवा ही वाहत असते त्या अनुषंगाने गाड्या या वेगात असतात आणि त्यामुळे कुठेतरी अपघात होण्याचे चान्सेस होऊ शकतात। त्या अनुषंगाने एअर कटर्स हे देखील या उड्डाणपुलावर लावण्यात आलेले आहेत। पर्यावरणपूरक हा पूर्णपणे सेतू बनवला असल्याचं मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलं होतं। तर आपण पाहतोय सकाळपासूनच मुख्यमंत्री हे तर नक्कीच सूरज, धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। तर एकनाथ शिंदे हे शिवडी नावाशिवा सिलिंगची पाहणी करताना आपण पाहतोय।